अरे तू पण आलायस का, हा माझा आवडता अत्यंत. त्यांनी स्टेजवर बोलवलं, मग ते फक्त त्यांनी असं असं केलं डोक्याला, म्हणजे ती स्टाईल मी पण करतो तुझी असं त्यांनी केलं फक्त. काही उठलो तर माझे 1 लाख फॉलोअर वाढले. तर मी तो फक्त इम्पॅक्ट बघितला. असे कॅफे आणि ह्याच्यात शो करायचो, तर तो जो शो अरेंज करायचा की तो द्यायचा की तुम्ही आज करा, तुम्ही आज करा, तो जे ऍटिट्यूड मध्ये असायचा, तू आज नाही करू शकत, तू पुढच्या आठवड्यात, आणि 3,000 रुपये दिले. तोही कॉन्टेंट क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. केवळ यार भेट नाही की दादा भेटा ना प्लीज. उद्या कोणाचं काय होईल काय सांगता येत नाही. सो आता सध्या गेले काही दिवस काही महिने काय अस्वस्थ करत? मी एक आत्ता मध्ये रील केली होती. नमस्कार, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या वर्षीच्या नव्या कोऱ्या करकरीत एपिसोडमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आणि व्हॉट अ बेटर वे टू स्टार्ट दिस इयर दॅन हॅव द ओजी कंटेंट क्रिएटर विथ अस, ज्यांनी मराठी, पुणे मराठी हे सगळं जे काही आहे ना ते असं आणून समोर ठेवलं लोकांच्या, की काय तुम्ही पुण्याशी पंगा घ्याल, काय तुम्ही मराठीशी पंगा घ्याल. मी बोलतेय कंटेंट क्रिएटर आणि सगळ्यांचा आवडता अथर्व सुदामे ह्याच्याबद्दल. हाय अथर्व, वेलकम टू द शो. थँक्यू. कसा आहेस? मस्त. कसं झालं न्यू इयर? एकदम छान झालं. ओके. सो अथर्व, मला सांग, तू आता इतकी वर्ष कंटेंट क्रिएट करतोयस, या वर्षी 2026 मध्ये काय असं तुला वाटतंय वेगळं होणार आहे? वेगळं काय होणार आहे मला माहित नाही, पण वेगळं करायचं तर मी आता प्रयत्न चालू केलाय. म्हणजे माझ्या कॉन्टेंट जे एकदम फॉलो करत असतील त्यांना कळत असेल की काही काही वेगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतोय. आता त्या कितपत सक्सेसफुल होत आहेत माहित नाही, पण आता वेगळा एक प्रयत्न तर चालू केलाय. ओके. आता मला सांग की आपण असं सुदामे हे जे कॅरेक्टर आपण करतो आहोत, हे पुणेकर आहे आणि कोपरखळ्या काढत पुणेकरांच्या हे कॅरेक्टर वावरत असतं. सो हे ज्या वेळेला सुचलं तुला आणि हे आपण करायचं असं तू ठरवलंस, त्यावेळेला टेन्शन आलं का रे, की पुण्यातले लोक काय म्हणतील आपल्याला? खरं तर मी हे असा विचारच केला नव्हता की हे कॅरेक्टर करूयात किंवा असं काहीतरी ते कॅरेक्टर केल्यावर लोकांना आवडेल किंवा इतकं ते प्रसिद्ध होईल. मी आपलं माझं सहज जे नाव आहे ते समोरचा घ्यायचं आणि मी त्याप्रमाणे ते करायचो. पण ते नंतर हळूहळू इतकं वाढत गेलं की उलट पुण्यातलीच लोक म्हणतात की नाही तुम्ही हे करताना हे बरं आहे, चांगलं आहे, असंच लोकांना वाटलं पाहिजे की ती लोक अशीच आहे, म्हणजे ते जरा घाबरून राहतील. त्यामुळे मला वाटतं की ते उलट झालं की लोक हे म्हणण्यापेक्षा की अरे कशाला करतो, पुण्याचं नाव खराब वगैरे, पण ते उलटच झालं की लोकांना ते चांगलं वाटतं की नाही तुम्ही करा, हे असंच असतं. मग अशा काही अजून सजेशन झाल्या का तुझ्याकडे की असं पण करा? असं सजेशन्स पेक्षा लोक जेव्हा मला बोलायला येतात किंवा भेटायला येतात तेव्हा त्यांना वाटतं की मी खरा पण तसाच आहे जसं मी व्हिडिओत बोलतो. त्यामुळे ते फार थोडं बॅकफुटला असताना बॅकफुटलाच राहतात की अरे याच्याशी बोलायचं का नाही तर हा काही, किंवा नॉर्मल असं मी बोललो की ते म्हणतात की तुम्हाला आजारी आहे का, म्हणजे नाही तुम्ही तसं बोलत नाही, म्हणलं तसं बोलत नाही. किंवा भरपूर लोक म्हणजे ऋतुराज गायकवाड जो इंडियाचा प्लेअर आहे, तर तो आणि मी एका कॉलेजमध्ये होतो आणि आम्ही एका कॉलेजच्या क्रिकेट टीम मध्ये होतो, म्हणजे मी त्याच्या टीम मध्ये होतो. तर तो आत्ता परवा भेटला तर तो म्हणला की तू हे नाटक करतोय नीट वागण्याचं का, तू खरंच चांगला आहेस. आता लोकांना तसं वाटतं की अरे हा असंच बोलेल की काय. बरोबर. पण मला एक सांग, तुझं लग्न झालेलं आहे, सो तुझी जी बायको आहे ती तुला तू अथर्व सुदामे असा व्हायच्या आधीपासून ओळखते का? तिलाही आधी सुरुवातीला वाटलं की हा असाच आहे आणि मग? बऱ्यापैकी आधीपासून ओळखते. म्हणजे मला वाटतं माझे 1 लाख फॉलोअर झाले किंवा 50-60 हजार फॉलोअर झाले तेव्हा आमची ओळख किंवा भेट झाली. त्यामुळे तशी बऱ्यापैकी आधीपासून ओळखते. त्यामुळे तसं अर्थात बायकोसाठी असं काहीच नसतं. ती अथर्व सुदामेपेक्षा पण हे करणार, ती कशाला हे करते. त्यामुळे घरातल्या घरात कोणाला काही असं हे नाही की अरे हा काय आणि मी असं काही फार हे चल माझ्याकडे बघ असं काही नाही. पण तिला तर काहीच नाही, असं काहीच फरक नाही. फरक म्हणजे फरक पडतो
पण म्हणजे तिचा वेगळ्या एका बाजूने फरक आहे की नाही इथं तू असा राहा, नाहीतर तुला ही लोक हे म्हणतील, तू इकडे असं वाग, नाहीतर तुला ती लोक हे म्हणतील, 4 लोक तुझ्याकडे बघतायत. आता फॉर एक्झाम्पल ती आता इथे असते, ती म्हणली असते बूट का नाही घातले, म्हणजे तिचं एवढं. आता मला की नाही बाबा ठीक आहे चल, मग आता ज्या ह्याच्यात कम्फर्टेबल आहे ते राहू, पण तिचं बाकीचं जास्त हे असतं की तू कसा वागतोय दिसतोय. अच्छा, तुझ्या आईनी पण तुला इतक्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या कधी? नाही, त्या बाबतीत दोघी सेमच आहेत. आई पण हो का? आई पण अजूनही तेच म्हणत असते की अरे काय जरा नीट राहा, जरा असं तू इकडे गेल्यावर असं वाग, नाही तर ती लोक असं त्यांना बाकीच जास्ती टेन्शन असतं की लोक असं क्या वागत कहेंगे. राहा, त्या ह्याच्यात ते असतात. राईट. पण मग हे आपला असा चेहरा आहे ज्याच्यामध्ये एक प्रकारचा इनोसन्स आहे, तो आपण अशा पद्धतीने वापरू शकतो, आपण कंटेंट क्रिएट करू शकतो, लोकांशी बोलू शकतो. हे तुला कधी लक्षात आलं? ते हळूहळूच कळलं मला पण, कारण का आधी असं होतं की मी आणि माझा मित्र जो पवन, जो आम्ही व्हिडिओ करतो, त्याचं माझ्या घराखाली एक केकचं दुकान होतं. अच्छा. तर तिकडं मी साधारण कॉलेज 11वी-12वीत असताना कॉलेजमध्ये फार कधी गेलोच नाही, त्यामुळे मग वेळ कुठे घालवायचा तर त्याच्या दुकानात, आणि तो तर कुठेच नाही गेला. त्यामुळे तोही फ्री असायचा, मी फ्री, मग करायचं काय, मग आम्ही असंच टाइमपास करत राहायचो. बरं ते टाकायचा प्लॅटफॉर्म माहिती नव्हतं तेव्हा की पोस्ट कुठे करणार, त्यामुळे आम्ही असंच टाइमपास म्हणून करायचो. किंवा आम्हाला असं काहीच नव्हतं की आपल्याला मोठं होऊन काय ऍक्टर व्हायचे, थिएटर करायचे, काहीच संबंध नव्हता. मजा येते करू. तर आम्ही असे इतक्या व्हिडिओ केल्यात, साधारण मला वाटतं तेव्हाच आम्ही 50-100 व्हिडिओ केल्या होत्या न कळत. अच्छा. म्हणजे कुठे टाकायचे पण नाहीत कधी, अशाच आम्हाला आवडतंय म्हणून. त्यामुळे आम्हाला वाटते ती जी एक नेट प्रॅक्टिस झाली ना, की कॅमेरा फेस करण्यात काही भीतीच नव्हती. बरं फेस कोणासमोर करतो तर मित्रासमोर, मग ते आधीच काही भीती नसती, मग ते हळूहळू त्याची सवय झाली. मग हे जेव्हा आलं, मग युट्यूब मी 2016-17 साली काहीतरी टाकायला लागलो. मग इंस्टाग्राम तेव्हा जरा ग्रो होत होतं. मग मी साईड बाय साईड जेव्हा शो करायचो, म्हणजे गिटार शिकत होतो, गाणं शिकत होतो थोडंफार, तर ते काहीतरी शो कर, प्रायव्हेट शो कर, क्लब्समध्ये शो कर, तर त्यांनी ते स्टेजची प्रॅक्टिस झाली. साईड बाय साईड थिएटर चालू होतं, तर ते हळूहळू बिल्ड होत गेलं. आणि हे जे कॅरेक्टर आहे ते मी आधीपासून तसंच करायचो, म्हणजे मित्रांमध्ये, की असं मुद्दाम काहीतरी बोललोय आणि हे केलं की कळलं पण नाही काय बोललं असं. त्यामुळे ते मला वाटत नाही की असं ठरवलं काही, ते आपोआपच झालं. ते फक्त इथं आल्यावर लोकांना कळलं की हा असा बोलतो. म्हणजे इनफॅक्ट तुझ्या रील्स मध्ये पवन हा एक कॉन्स्टंट आहे. तो वेगवेगळ्या रोल्स मध्ये असतो, पण तो एक कॉन्स्टंट आहे. सो त्याचं आणि तुझं इक्वेशन हे नेमकं कसं आहे रे आता? कारण आता एवढा सक्सेस तुम्ही पाहिला एकत्र म्हणून. नाही, आमचं मित्रासारखंच आहे. म्हणजे आम्ही खूप आधी, म्हणजे आता की 10-15 वर्ष झाले आम्ही एकत्र आहे. त्यामुळे हे जे आहे की इंस्टाग्राम, युट्यूब, सोशल मीडिया जे काय आहे, त्याच्यात फार आम्ही काही, म्हणजे त्याच्यामुळे आमचं इक्वेशन काहीच बदललं नाही, उलट चांगलंच झालंय, जास्ती अजून वाढत गेले. पण एक जे मैत्रीचं आहे ते कायमच आहे. म्हणजे त्यालाही काही फरक पडत नाही, मलाही काही नाही. आमची म्हणजे व्हिडिओ सोडून आमचं बाकीच्या बाबतीत मतभेदच होत असतं की नाही हे नाही चांगलं, नाही तुला हे नाही कळत, तो मला म्हणतो तुला हे नाही कळत. त्यामुळे उलट आम्ही जास्ती करून नाही त्याला, मला वाटतं त्याला काहीच नाही कळत, त्याला वाटतं मला काहीच नाही कळत, या झोन मध्येच असतो. म्हणजे निंदकाबरोबरच पार्टनरशिप आहे तुझी. त्यामुळे व्हिडिओच्या बाबतीत असं असतं की नाही मग हे करू. म्हणजे आता समजा माझी व्हिडिओ असेल किंवा माझं काही काम असेल तर ते त्याचंच काम आहे. म्हणजे तो असं कधी बघत नाही की नाही ह्याचे अरे पटकन उरक, मला जायचंय, मला करायचंय, असं नाही. किंवा त्याचं असेल तर मलाही तसंच आहे. त्यामुळे त्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाही. किंवा कुठल्या ब्रँडची व्हिडिओ, मग मी याच्या ब्रँड मध्ये काम करायचं का नाही, पैसे तर ह्याला मिळणार आहेत, असं कुठलं हे नाहीये. त्यामुळे ते मैत्रीच आहे की करायचंय का, बरं करायचं, मग ते नीटच करायचं असं. आणि ज्या वेळेला सुरुवातीला तुम्ही कंटेंट करत गेलात, तर तुमचं कंटेंट इव्हॉल्व्ह होत गेलं. आणि मग एक पॉइंट असा येतो की जेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे हे लोकांना आवडतंय, याच्यातून आपल्याला पैसे मिळायचे ॲव्हेन्यूज ओपन व्हायला लागतात, त्यावेळेला काही प्रेशर येतं का रे? खरं तर जेव्हा आम्ही हे चालू केलं तेव्हा असं काही नव्हतंच की तुम्हाला ब्रँड्स मिळतात किंवा याच्या काही रेव्हेन्यू जनरेट होतो, असा काही प्रकार नव्हताच, किंवा आम्हाला तरी माहिती नव्हता. आणि तेव्हापर्यंत म्हणजे मी जेव्हा टाकायला लागलो इन्स्टावर तेव्हा 2016-17 साली, तेव्हा 2-3च क्रिएटर माहिती होते. भुवन बाम असेल, आशिष संचलानी असेल, म्हणजे मला तर हे दोघच माहिती होते. प्राजक्ता कोळी एक माहिती होती. पण ह्याच्या व्यतिरिक्त कॉन्टेंट क्रिएशन, आणि ते पण कॉन्टेंट क्रिएटर म्हणून माहितीच नव्हते की युट्यूबवर व्हिडिओ टाकणारा एक व्यक्ती आहे हा, आणि कुठं राहतो काय काहीच संबंध नव्हता. त्यामुळे आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा हे माहितीच नव्हतं की असं काहीतरी असतं.
म्हणजे मी तर फक्त की बाबा ही गोष्ट आवडली चला करू, हे आवडले करू, गिटार आवडत होतं मी ते शिकलो, गाणं आवडत होतं शिकलो. पण मला त्या शिकताना एवढं कळलं की ह्याच्यात आपण टॉप नाही करू शकत. म्हणजे जे आपण म्हणजे काय म्हणतात त्याला 100% जे माझं ॲबिलिटी ती त्याच्यात नाहीये. हे मला लवकर कळत गेलं, पण मी त्याच्यातनं शिकलो खूप. म्हणजे 4 वर्ष मी गिटार शिकत होतो, मला कळलं की मी ग्रेट गिटारिस्ट नाही होणार कधी. हा म्हणजे मला एक हे पण कळलं की आपल्याला मागे राहायला किती आवडते. म्हणजे समोर एक गातोय तर मला माझी सारखी इच्छा होती की नाही मी तिथं दिसायला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर मग गायला पाहिजे. मग गायला म्हणजे गाणं शिकायला लागल्यावर मला कळलं की आपण खूप भारी गायक नाही होऊ शकत. हा आपल्याला थोडंफार गुणगुणता येईल, पण ह्याच्या पलीकडे लोक असं नाही म्हणणार की मला ह्याचाच आवाज ऐकायचा आहे. मग आपली ॲबिलिटी त्याच्यात हे नाहीये. मग थिएटर पण साईड बाय साईड चालू होतं, पण त्याच्यात थिएटरमध्ये मला असं होतं की हा चल मी माझा आहे. किंवा व्हिडिओ करताना मला काही रिस्ट्रिक्शन नव्हती, बंधन नव्हतं. मी काही वाटेल ते बोलायचो, वाटेल ते करायचो. त्यामुळे मग मला असं झालं की हा इथे आपण म्हणजे आपल्याला तो एक फ्रीडम असल्यामुळे आपण काही करू शकतो. आणि मग ते इव्हेंच्युअली लोकांना आवडलं. तर त्यामुळे ते प्रेशर यायच्या आधीच असं झालं होतं की मला कळलंय की ते मला हे करायचं आणि ह्याच्यात मला मजा येते. ह्याच्या पलीकडे मला काही कळलं नव्हतं. पण मग नंतर जसं आम्ही करत गेलो तेव्हाच हे सगळी इंडस्ट्री ग्रो व्हायला लागली होती की तुम्हाला ब्रँड येतील. मग तेव्हा आम्हाला म्हणायची की तुम्हाला ₹1000 देतो, तुम्ही आमच्या बिअरची ऍड करा. मग तेव्हा आम्ही म्हटलं की आईला ₹1000. मग माझ्या घरचे असे खुश झाले की ₹1000 मिळणार आणि काय करायचं बिअरची ऍड, तर करू. मग तेव्हा असं वाटलेलं, म्हणजे हे 2021 सांगतोय मी. म्हणजे हे जास्ती लांब पण नाही, 4-4.5 वर्षापूर्वीचे, की तेव्हा पण असं होतं की बाबा तुम्हाला ₹1000 दिले आणि हे खूप क्रिएटर्सला होतं की चल ₹2000 ही ऍड करा, तुम्हाला हे करू ते करू. मग ते आम्हाला कळलं की नाही आता हे वाढते. मग त्याच्यानंतर 3 महिन्यांनी एकदम एक माणूस म्हटलं की तुम्हाला आम्ही ₹25,000 देतो, आमची एक व्हिडिओ करा. मग मला कळलं की नाही आता हे होणार आहे. किंवा बाकीच्यांचं आजूबाजूंचं पण होत होतं, किंवा मुंबईचे क्रिएटर पण होते, बस सगळीकडेच होत होतं. मग ते हळूहळू लक्षात यायला लागलं. त्यामुळे ते प्रेशर यायच्या आधीच ते सगळं झालं. त्यामुळे ठरवून केलं नसल्यामुळे, जर ठरवून केलं असतं, आता होतं काय, जो व्यक्ती ठरवून करतो त्याला ते प्रेशर येतं की अरे नाही मला व्ह्यूजच नाही आले, आता काय करायचं. कारण का त्यांनी तर ठरवलेलं असतं की नाही मी सगळं सोडलंय, आता मला याच्यातच जायचंय. त्यामुळे त्यांना प्रेशर येतं, पण मला ती वेळ आली नाही. पण आता तू इतके वर्ष हे करतोय, सो तू भलेही ठरवून नसेल सुरू केलं, पण आता तर इट्स नो टर्निंग अराउंड ना, की तुला हेच करायचं हे तर नक्की आहे. म्हणजे तू जसं आयुष्य जगत जाशील, जसे तुला अनुभव येतील त्याच्यावर बेस तू हे करतच राहशील. सो आता ते प्रेशर जाणवतं का, की आता देर इज नो टर्निंग अराउंड, मला हेच करायचंय, तर प्रेशर येतं का? प्रेशर तर आहे. म्हणजे आता रोजचा एक प्रश्न आहे की उद्याची व्हिडिओ काय, किंवा उद्या आपण करणार काय. कारण का मी माझंच काम जनरेट करतोय, म्हणजे मला कोण येऊन देणार नाहीये की हे करा, इथं तुला 15 दिवस शूट आहे, तू पिक्चर करायचं. म्हणजे ते एक वेगळं काम झालं की बाबा ही सिरीज करायची, ते त्यांनी दिलेलं झालं. पण रोजचं मला तर काम जनरेट करावं लागणार, तरच माझं जे आता इंस्टाग्राम आहे किंवा युट्यूब आहे ते चालणार. ते एक प्रेशर असतं की उद्याची व्हिडिओ काय. पण ते जर जास्ती घेतलं ना तर मग उलट प्रॉब्लेम येतो. मग काय होतं की ती प्रोसेस एन्जॉय होत नाही, किंवा ती जर मजा नसेल की बाबा हा खाली गेलोय आणि ती व्हिडिओ केली आणि त्या वाड्याच्या समोर एखाद्या जाऊन केली, तर ती जी मजा असते तर ती जर मिळाली नाही तर मग प्रॉब्लेम येतो. मग त्यामुळं असं होतं बरेच वेळेला की नको, ते म्हणजे येतं प्रेशर, पण मग काहीतरी मग मित्रांमध्ये गेलं किंवा काय केलं, कुठला तरी एखादा विषय बोलला की मग त्याच्यातनंच काहीतरी टॉपिक मिळतो. बरोबर. त्यामुळे प्रेशर तर आता ऑब्व्हियसली वाढलेलं आहे, कारण का आता मेन कामच माझं ते झालेलं आहे. पण ते आता हँडल कसं करायचं ह्याचा माझाही कधीतरी एक संघर्ष असतो की आता काय करायचं, हे काय करायचं, ते काय करायचं. पण होतं ते. पण का रे, तू सुरुवातीला जेव्हा कॉलेज बुडवून खाली पवन बरोबर टाइमपास करत होतास आणि त्यावेळेला व्हिडिओज केलेस, घरच्यांना कळल्यावर त्यांचे काय रिॲक्शन? त्यांना कळायला खूप म्हणजे वेळ झाला. कारण का झालं असं की तेव्हा मी फक्त व्हिडिओ तर करायचो, पण मी एका साईडला थिएटर पण करतोय, गाण्याच्या क्लासला जा, गिटारच्या क्लासला जा, असं चालल्यामुळे त्यांना असं होतं की चल काहीतरी त्याला आवडतंय ते करतोय. आणि फार असं हे नव्हतं की त्यांची अशी कुठलीही इच्छा नव्हती आयुष्यात की ह्यांनी डॉक्टरच व्हावं, ह्यांनी इंजिनियरच व्हावं. कदाचित त्यांना कळलं असेल की हा अभ्यासात किती हुशार आहे, त्यामुळे त्यांनी तो विषय सोडूनच दिला असेल. पण त्यांचं असं कधी मला असं कधी बोललेलं आठवत नाही की तू हे व्हा, तू ह्याच्यात काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे मला असं कुठलं डोक्यात नव्हतं कधी की मी हे व्हायचंय. त्यामुळे तो एक ऑप्शन ओपन होता की आपण काय आवडतं ते करू शकतो. आणि बरं असंही नव्हतं की मी त्यांच्याकडनं काय फार पैसे घेणारे की मला आता हा क्लास लावता, गिटारच्या क्लासला किती पैसे असणार, गाण्याच्या क्लासला किती असणार. बरं शिक्षण पण मी म्हणजे काय फार असं ग्रेट काही केलं नाही, BCom तर केलंय, तर त्याच्यातही असं काही फी लागत नाही. त्यामुळे त्यांनाही असं नव्हतं की आपले पैसे उडवतोय किंवा काय, असं काही नव्हतं. त्यामुळे ते निवांत होते. आणि
मग मी नंतर आता थोडे दिवस आधी म्हणजे 2021 पर्यंत मी माझ्या वडिलांच्या ऑफिसवर जायचो, म्हणजे 1-1.5 वर्ष अच्छा. मी त्यांच्या ऑफिसवर जायचो. पण मग हे सगळं वाढल्यावर मग मी ते थांबवलं. ओके. आणि तुझं आता नाटक एक चाललंय आणि गाजतंय बरंच, अथर्व सुदामे लाईव्ह, आणि तू जगभरात त्याचे प्रयोग करून आलास आता. मला एक अत्यंत कळीचा मुद्दा विचारायचा, तो असा की तुझं ऑब्झर्वेशन हे पुणेकरांबद्दल असतं. पुणेकरच ऍक्च्युली जगभरात सगळीकडे पसरलेले आहेत, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. सो आता न्यूझीलंडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये किंवा युरोपमध्ये गेलेले पुणेकर आणि मुळातले पुणेकर यांच्यामध्ये काय फरक पडलाय का अजूनही तेच आहेत ते? तुझं ऑब्झर्वेशन काय? पुणेकर हे म्हणजे त्या जागेशी रिलेट करण्यापेक्षा तो एक स्वभाव आहे पुणेकर हा, की म्हणजे थोडं काय एकदम थेट तोंडावर बोललंय, काहीतरी लोकांना वाटतं अपमान केलाय असं काहीतरी बोलणं ते जे आहेत ते. त्यामुळे मला वाटत नाही की तो एका फक्त त्या जागेपुरतं लिमिटेड आहे. असे खूप लोक आहेत. म्हणजे मला सगळ्यात जास्ती जी लोक हे करतात की आम्हाला तो कॉन्टेंट आवडतो, ते मुंबईतली लोक आहेत किंवा पुण्याबाहेरची लोक आहेत की यार तुम्ही ते भारी करता. मी अत्यंत समजू शकते की हे तुम्ही जे एकदम तोंडावर बोलता ते भारी आहे किंवा काय, तर त्यांना ते जास्ती भारी वाटतं. आणि जे बाहेर गेलेली असतात लोक, त्यांना काय की बाबा मराठी कोणतरी येणार आहे ह्याचाच एक खूप जास्ती आनंद असतो. आणि बरं त्यांना रिलेट होणारा जर कॉन्टेंट असेल तर ते अजून म्हणजे खुश होतात. त्यामुळे आमचा कॉन्टेंट जो आहे लाईव्ह शोचा, तो काय म्हणजे पुण्या रिलेटेड असा नाहीये, तो कुठल्याही मराठी माणसाला रिलेट होईल. आणि खास कर जेव्हा बाहेर जातो त्यांना तर खूपच जास्ती रिलेट होईल. म्हणजे आमचा जो शो आहे 1.5 तास, त्याच्यात मला वाटतं 1 तासभर कॉमेडीचे आणि 15 मिनिटं शेवटची जरा थोडंसं इमोशनल आहे, आम्ही काहीतरी सांगतो त्याच्यातनं. तर फॉरेनमध्ये असं होतं की ती लोक अक्षरशः म्हणजे असं झालेलं की आम्ही आता ह्याला गेलेलो, लंडनला आमचा शो होता, तर तिकडे एक मुलगी, शो वगैरे झाला आणि ते सगळे बोलायला लागले तिकडे, आणि 10 मिनिटं शेवटचे एकदम पिन ड्रॉप सायलेंट झालेला. शो झाला वगैरे, तर ती एक मुलगी उठली आणि साधारण कॉलेजमध्ये वगैरे असे 22-23 वर्षांची, तर ती म्हणली की तुमचं नाटक बघून मी एक निर्णय घेतलाय. तर म्हणलं काय? तर ती म्हणली की नाही, मी इकडे खरं तर कायमची राहायलाच आलेले, पण तुमचं नाटक बघितल्यावर मी माझ्या आई वडिलांकडेच परत राहायला जाणारी, शिकून मी इथं कधी राहणार नाही. हा, तर ते मला भारी वाटलं की अरे हा एवढं लोकांपर्यंत पोहोचते, म्हणजे ते हसतायत ह्याचा मला तर आनंदच आहे. पण तो जो आम्हाला मेसेज द्यायचा आहे शेवटच्या 10-12 मिनिटात, तो एवढा चांगल्या पद्धतीने पोहोचल्यावर. ऑस्ट्रेलियात पण तसंच झालं की म्हणजे आमच्या नाटकात माझी बायको आणि आर्यक असं आम्ही 3 आहे, तर ते दोघं म्हणतात की अरे आपण 10 मिनिटं शेवटची एवढं पेनड्रॉप सायलेन्स करतो, लोक असतात की नाही काय कळतच नाही, म्हणजे त्यांना वाटतं की काय रिस्पॉन्स नाही, पण ते एवढे शांत होतात. तर ते मला चांगलं वाटलं की जे आम्हाला सांगायचं शेवटी ते पण एक पोचतं. आणि पहिले 1 तास तर मजाच आहे, म्हणजे इथे महाराष्ट्रात जेव्हा शो होतो तेव्हा लोकांना मजा येते त्या ह्याच्यात 1 तास. बरोबर. सो 2021 पासून आतापर्यंत कंटेंट जर आपण पाहिला युट्यूबवरचा, इंस्टाग्रामवरचा, तो बऱ्यापैकी इव्हॉल्व्ह होत गेलेला आहे आणि तो माझ्या मते तर दर आठवड्याला तो बदलत असतो. सो पुढे कोणत्या दिशेने मराठी कंटेंट चाललेला आहे, जायला पाहिजे असं वाटतं? आता तर खूपच कॉन्टेंट क्रिएटर झालेत, म्हणजे आता जवळपास प्रत्येक घरात एक कॉन्टेंट क्रिएटर झालंय. कोणी स्वयंपाक करून दाखवतोय, कोणी लाईफस्टाईल करते, मुलगी असेल तर तिला तर अजून, म्हणजे मुलींना तर खूपच आता हे झाले. त्यामुळे मला वाटते की आता जेवढं तुम्ही दाखवाल तेवढं कमी आहे. म्हणजे असं म्हणू शकत नाही, आता जेव्हा आम्ही चालू केलं तेव्हा कोणीच नव्हतं, म्हणजे अगदीच कोणी नव्हतं, पण आता तर इतकं झालेलं आहे. त्यामुळे असं सांगू शकत नाही की कुठल्या दिशेने जाईल, कारण का आता ज्या ठिकाणी मोबाईल नव्हते तिथे पण मोबाईल आहेत आणि ते पण इतका भारी कॉन्टेंट करतात. म्हणजे गावागावातली काही काही मुलं आहेत ती इतका भारी कॉन्टेंट करतात. तर मला वाटते की त्यांनाही ते एक मिळालेलं आहे. म्हणजे काही काही लोक आहेत की जी म्हणजे गावातले कॉन्टेंट क्रिएटर ते आता मुंबईला जाऊन कामं करतायत, त्यांना पिक्चरमध्ये त्यामुळे त्यांच्यासारख्या लोकांना पण एक्सपोजर मिळाले. त्यामुळे आता तर, आणि काय त्या गावातल्या एखाद्या व्यक्तीने काहीतरी त्यांच्या इथलं कॉन्टेंट दाखवलं तर त्याला पण व्ह्यूअर्स आहेत, त्या गावातल्या लोकांनाही ते आवडणार आहे. त्यामुळे असं सांगू शकत नाही, पण आता चांगलंच काहीतरी होईल, कारण का आता सगळेच एक्सप्लोर करतायत. आणि कोणत्या अशा गॅप्स जाणवतात तुला? गॅप्स म्हणजे हेच की आता 3 मिनिटाचा कॉन्टेंट तुम्ही टाकू शकता रील म्हणून, तर भरपूर कॉन्टेंट क्रिएटर अजून त्यांनी तो एक्सप्लोर कमी केलाय
की 3 हा. मिनिटं वापरण्याचं, म्हणजे 1-1.5 बरोबर. मिनिटं. म्हणजे भरपूर लोकांना हे होतं की तेवढा लोक बघतील की नाही, पण मला वाटतं की जर कॉन्टेंट चांगला असेल तर बघणारच आहेत. म्हणजे 1 बरोबर. मिनिटाचं बघतायत, 3 मिनिटं बघणारच आहे, आणि ते नक्कीच. कॉन्टेंटवरच आहे. तेव्हा आता जो धुरंधर पिक्चर आहे तो 3.5 तासाचा आहे, तरी हो, लोक जात तरी आहेत. लोकं जातात. त्यामुळे असं काही नाही की चांगलं असेल तर बघणारच आहे. तर मला वाटतं, आणि आता उलट त्याच्यात होईल की 3 मिनिटात तुम्ही खूप काही दाखवू शकता. म्हणजे ती एक शॉर्ट फिल्मच झाली 3 मिनिटं, म्हणजे तुम्ही एक झाली. प्रॅक्टिकली. हो. तर तुम्ही ते दाखवू शकता. त्यामुळे मला वाटतं की आता पुढच्या ह्याच्यात ते जास्ती ग्रो होईल, आणि ते उभ्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे. की फक्त स्क्रोल करता करता तुम्हाला 3 मिनिटात, आणि काही काही लोकांनी शूट पण केली, सिरीजच शूट केली हो, की मायक्रो. म्हणजे 6 एपिसोड केलेले. तर ते मी पण आधी केली होती, 1.5 मिनिटाचे 6 एपिसोड असं. तर मला वाटतं ते आता जास्ती वाढेल. मग तू अजून नवीन काय काय एक्सप्लोअर करतोस? नवीन एक्सप्लोअर म्हणजे मी आता एक युट्यूबचा शो काढलाय, सिली पॉइंट नावाचा, की ज्याच्यात क्रिकेटर्स येतात आणि त्यांचा मी मजेशीर एक म्हणजे गंमत असं नाही. आता मला क्रिकेटचा आवड जास्ती, त्यामुळे थोडं टेक्निकल, थोडं लोकांना आवडेल असं मी त्यांच्याशी बोलतो. त्याचे 4 एपिसोड केलेत. बघू कोणाला ते मिळतंय भाग्य, यायचं नाही माहिती. म्हणजे तू गेस्ट बद्दल म्हणतोयस का? कोणाचं भाग्य उजळतंय गेस्टचं त्या शोवर यायचं? ते करतोय आता मी एक अनटोल्ड स्टोरी म्हणून, असं रील फॉर्मॅटमध्ये करतोय की ज्याच्यात मला जे आवडतात कलाकार त्यांची अनटोल्ड स्टोरी. तर आता मी त्यांचे इतकं म्हणजे रिसर्च केला आधीपासून, आणि न कळत केलेला आहे, पण तो माझा आपापच झालाय. त्यामुळे ते आता मी त्यांच्याबद्दलची काहीतरी एक अशी गोष्ट असेल, त्यात तर मी अमोल मुजुमदारांची केली होती जेव्हा आपण वर्ल्ड कप जिंकला, वुमन्स वर्ल्ड कप. तर मला माहिती होतं आधीपासून की त्यांनी म्हणजे ते एवढ्या रन्स केल्यात पण ते इंडियाकडनं खेळले नाही. किंवा आता मी किशोर कुमारची एक केली, तर त्याला शाननी लाईक केलंय, म्हणजे भरपूर मोठ्या मोठ्या लोकांनी त्याच्यावर कमेंट केल्यात. तर ते मला भारी वाटलं की जे मला दाखवायचं होतं, किंवा मला भीती होती की आपण एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल करतोय, तर ते मला एक्सेप्ट करतील की नाही, यार तू कसा काय किशोर कुमार झाला, असं होऊ शकतं अगदीच. पण ते उलट झालं की लोकांनी म्हणले की नाही, तुम्ही दाखवा, तुम्ही अजून त्यांच्या वेगळ्या वेगळ्या ऍस्पेक्ट पण दाखवा. तर ते मी त्यांच्या एका इंटरव्ह्यू मधलं वाक्य उचललं होतं, की जो इंटरव्ह्यू त्यांनी एकच दिलाय व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये, जो लता मंगेशकरांनी घेतलाय. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की मी हा इंटरव्ह्यू देईन जर लता मंगेशकरांनी घेतला तरच. त्याच्यात ते एक वाक्य बोललेलं की दुनिया कहती मुझको पागल, मैं कहता दुनिया को पागल, असं त्याच्यावरनं मला ते सुचलेलं. मग ते मी ते मांडलं, तर ते लोकांना आवडलं. तर असं नवीन नवीन काय प्रयत्न चालू आहे. रोज सकाळी तू जेव्हा उठतोस तेव्हा स्वतःला मोटिवेट करायला तू काय म्हणतोस? मोटिवेट करायला पेक्षा म्हणजे मला काहीतरी रोज उठून करायचंय, हेच माझं मोटिवेशन आहे. म्हणजे असं मला बसवत नाही की हा चला आज जरा रेस्ट घेऊया, की आज संडे वगैरे. तर मला वाटतं की माझ्यासाठी रोजच संडे किंवा रोजच मंडे. कारण का मी रोज ठरवलं तर आराम करू शकतो, कारण का मीच ते काम जनरेट करणार नाही, तर मी रविवारी पण माझ्यासाठी काम जनरेट करू शकतो. त्यामुळे मला वाटतं की रोज काहीतरी नवीन करायचंय. आणि काय की असं की जो आता मी फार आता इंटरव्ह्यू म्हणून एवढं बोलते, तसं मला काय असं असं बोलणारा व्यक्ती नाहीये मी खूप. तर ते जे तुम्हाला सांगायचं असतं ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये सांगणार, तुम्ही बोलत तर नाही. मग चला आपल्याला एक्सप्रेस व्हायचं माध्यम हेच आहे, मी ते त्याच्यातनं सांगायचं. मग ते असं साठलेलं असतं की नाही, आता हा एक विषय मांडू, तो एक विषय मांडू. पण ते रोज उठल्यावर तेच आहे की आता आपण हे करूया. आता मला किती दिवस झाले की गाणं करायचं एखादं स्वतःचं, पण ते होतच नाहीये. काहीतरी ना काहीतरी येतंय, हे काम ते काम. त्यामुळे आता मग ते, किंवा मला एक नवीन शो चालू करायचा आहे, टॉक शोच, तो एक करायचा आहे, तोही अजून होत नाही. तर ते आता डोक्यात आहेत या सगळ्या गोष्टी. ओके. मग म्हणजे याचा अर्थ बरं का, जे माझ्या लक्षात आलं, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की आपण जगत असतो आपलं आयुष्य, आणि त्याच्यामध्ये आपल्या आजूबाजूला घटना घडत असतात. मग त्या आपल्या जवळ घडतात, लांब घडतात, जे काही असेल ते. आणि त्याचे जे पडसाद आपल्या मनावर उमटतात ते तू बोलून मांडत नाहीस, ते तू तुझ्या कंटेंटमधून. बरोबर, राईट. सो आता सध्या गेले काही दिवस, काही महिने काय अस्वस्थ करत? अस्वस्थ म्हणजे मी एक आत्ता मध्ये रील केली होती, ती शिक्षणावर अशी रील होती की म्हणजे हे माझ्या शाळेत झालं होतं की तिथे शाळेत रिझल्ट लागला की ते लावायचे की पहिला नंबर कोणाचा, 60वा कोणाचा, असं ते आपल्या असतं शाळेत. आणि ते सांगायचे पण. अर्थात तिथे लावल्यावर सगळी मुलं बघणारच, पण म्हणजे मला असं वाटायचं की तिथं आता समजा मी 50वा होतो, एकदा होतो आणि 50वा. तर मला असं झालं की काल मी तेव्हा पण क्रिकेट खेळायचो, आणि तेव्हा मी माझ्या फेसबुकवर तेव्हाचा फोटो आहे, मी 8वीत वगैरे असेल,
तेव्हा आम्ही खूप मोठी, तेव्हा त्या एज ग्रुपला जी मोठी टुर्नामेंट म्हणतात ती आम्ही जिंकली होती, ज्याच्यात मला तेव्हा ते सुरेंद्र भावे जे आहेत ते महाराष्ट्राचे सिलेक्टर, त्यांनी बक्षीस दिलं होते. सुनंदन लेले सर पण तेव्हा होते. तर माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. आणि तेव्हा ते मला बक्षीस मिळालं होतं की हा मॅन ऑफ द टुर्नामेंटचं बक्षीस तुला मिळतंय. हे सगळं झालं होतं. आणि 2-4 दिवसांनी ते लावलेलं. पण मला असं झालं की हे तर नाही सांगितलं की शाळेत, पण ते दुसरा बघताना काय बघणार की हा तर आहे, हा तर 50वा आहे, ह्याची काय लायकी, अशा यानेच बघितलं जातं. जो पहिला 10 असतो त्यांनी तर तो असंच बघतो की अरे ह्याचं काय हे. तर मी त्याच्यावर एक व्हिडिओ केली होती की मी असं दाखवलं त्या व्हिडिओत की मुलगा विचारतो मी किती आलोय वर्गात, तू पहिला. दुसरा म्हणतो तू किती, तू पण पहिला. तर म्हणतात सगळे पहिले कसे काय, हा अभ्यासात पहिला आलाय, हा गाण्यात पहिला आलाय, तुम्ही सगळेच पहिले आलात, कोणीच शेवट नाही. तर त्या व्हिडिओला खूप ती व्हिडिओ हे गेलेली. तर असे जे विषय आहेत ते आपण शाळेत कसं हे व्यक्त होणार किंवा बाहेर आपण व्यक्त होऊन सांगणार काय, तर हे जे असं साठलेलं असतं ते मी ह्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतो. की आता हे माझ्या खूप वर्ष डोक्यात होतं की किंवा आम्ही 11वी-12वीत असताना पण आमची जी कॉलेजची टीम होती ती जिंकली, तरी आम्हाला म्हणजे मला असं शाळेने किंवा कॉलेजने असं कधी त्यांना हेच कळलं नाही की हे काय नक्की. म्हणजे आता ते बोलवतात किंवा आता ते म्हणतात, पण तेव्हा त्यांना माहितीच नाही की अरे हा ही पण गोष्ट आहे. किंवा आता माझ्या शेजारी जो मुलगा बसायचा तो 9वी नापास झाला होता, त्याला कायम असंच हे केलं जायचं, पण तो आज मोठा बिझनेस करतोय. आणि जे बाकीचे आहेत जे आता ते इतकं असं की जे पहिले 10 मध्ये यायचे ते किती मुलं म्हणतात की अरे नाही बरं आहे बाबा तुमचं, आमचं तर काय, आम्ही तर कोणाच्या हाताखाली असं. ते काही कमी नाही आहेत, पण मग ते तुम्ही अशी तेव्हाच जेव्हा व्हॅल्यू ठरवता तेव्हा एखाद्याचा कॉन्फिडन्स जर गेला तर खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. ऑफकोर्स. तर हे असेच विषय. हे तुझ्या अगदी मनातलं आतलं आलं आज. हो, हे मी खूप म्हणून मी ती व्हिडिओ पण तशीच केलेली की राईट. मग असं कधी होतं का रे की त्यावेळेला शाळेत असताना किंवा कॉलेजला असताना हा आपल्याकडे बघायचाही नाही ढुंकून, आणि आता येऊन अगदी हा माझ्या कॉलेजमध्ये होता, हा माझ्या शाळेत होता अशी ओळख करून देतो फॅमिलीला वगैरे, असं कधी घडलंय का? खूप वेळा. पण म्हणजे मी असं एवढं बाहेर जाणारातलं पण नाहीये आणि लोकांमध्ये पण एवढं फार कमी जातो, त्यामुळे असं कमी वेळा होतं. पण असं 2-3 वेळा झालेलं आहे की अरे हा होता बरं का. पण जेव्हा शाळेत होता किंवा एकदा आठवते आम्ही असे कॅफे आणि ह्याच्यात शो करायचो जिथं गिटार गाणं आपल्यालाच करायचं असतं. तर ते काय तिथे बेसिकली लोक मजा करायला येतात, ड्रिंक करतायत, जेवतायत, हे सगळं. तर तो जो शो अरेंज करायचा की तो द्यायचा की तुम्ही आज करा. तर तो जे ऍटिट्यूड मध्ये असायचा की नाही तुला नाही मिळणार, तू आज नाही करू शकत, तू पुढच्या आठवड्यात आणि 3,000 रुपये देईन. अरे नाही 3 जण आहे, नाही 3,000 रुपये मिळतील वगैरे, अशा तो झोन मध्ये असायचा. आणि नीट करा जरा, काय करताय, ही गाणी नाही ती गाणी. आता तोही कॉन्टेंट क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. आणि तो मला इतक्या वेळा भेट नाही की दादा भेटा ना, प्लीज भेटा ना. हे कसं करता माझ्यासोबत, एकदा मला तुमच्यासोबत हे करायचं, एकदा फक्त तुम्ही एक बाईट द्या माझ्यासोबत, असं जसं. म्हणजे तेच आहे, म्हणजे मी त्याला काही नावं ठेवत नाही, पण तुम्ही हे वागून काहीच मिळणार नाही. तुम्ही ज्या ह्याच्यात असतं, उद्या कोणाचं काय होईल काय सांगता येत नाही. त्यामुळे जे अशी लोक असतात ते बरेच असे अनुभव येतात की ते तेव्हा तर तुम्ही नेक्स्ट लेवलला आता एकदम तुम्ही हे करायला. राईट. सो अथर्व, आपण आता तू म्हणाला शाळेतली तुझ्या त्या अनुभवावरून तू हे बनवलीस, राईट, व्हिडिओ बनवलास. सो मला सांग की आपल्या आजूबाजूला इतक्या घटना घडत असतात, त्याच्यातली नेमकी कोणती घटना ही आपण रील मध्ये कन्व्हर्ट करावी आणि ती रील फॉर्मॅट मध्येच करावी, किंवा त्याच्यावर तुझा जो सुदामे आहे पुण्यातला तो कशा पद्धतीने रिॲक्ट करेल, हे तुला कसं उमजतं? म्हणजे इज देअर अ प्रोसेस टू इट, का यू जस्ट गो विथ द फ्लो? नाही, मला वाटतं पहिला म्हणजे त्याचा एंड काय, म्हणजे आपण त्याच्यातनं सांगणार काय. जर सिरियस व्हिडिओ असेल तर त्याच्यातनं काय सांगायचं मेन, मग ते एकदा कळलं की आपण पहिलं सोपं जातं की फक्त हे बांधायचं. तसंच आहे की आपल्याला जर कुठला जोक क्रिएट करायचा असेल तर तो जोक पहिला एंडचाच मला वाटते होतो की बाबा हा हे, मग तो किती लांबवायचा, मग त्याच्यात पहिलं संभाषण किती ठेवायचं, मग तो कुठे करायचा किंवा कोणासोबत करायचा, या सगळ्या गोष्टी. आणि पहिलं म्हणजे तो जोक होणार आहे का, म्हणजे तो झाला. आता मी मध्ये एक ह्याचा व्हिडिओ केला होता, खड्ड्यात मी पडलोय आणि रितिका बरोबर केला, रितिका श्रोत्री बरोबर. ती खड्ड्यात पडलोय आणि ती मला बघती की अरे तुम्ही कसे काय इकडे वगैरे, चला माझ्या घरी चला वगैरे. म्हणून तुमच्या घरी नको लेडीज तुमच्या घरी नाही, चला. आणि आम्ही तिच्या घरी जातो
आणि म्हणतो नाही खूप माझी बायको मारणार आहे, मला बायको मारणार आहे. तर ते म्हणणार की नाही हो, तुमची बायको 4थ्या मजल्यावर आहे, तुम्हाला कशाला ती मारेल. नाही नाही, ती बायको अजून खड्ड्यातच आहे. असा जोक होता. तर आता हा मला कळलं की बाबा हा एक जोक होऊ शकतो. मग त्याचा तो बिल्डअप कसा करायचा, किंवा पहिल्यांदा लोकांना वाटेल की काय होणार आहे नक्की, एखादा पुरुष चाललाय बाईकडे. मग मग ते अगदीच असं नाही वाटलं पाहिजे की अरे काय डेंजर, तो इनोसन्स पाहिजे की नाही नको आहो असं होईल असं. मग ते कळतं की बाबा नाही आपण ह्या व्यक्ती बरोबर करू. मग ती पण तशी इनोसंटच आहे. मग ते दिसताना मग ते सगळंच होतं की बाबा आपण घरात तो एक शॉट घेऊ, मग हे घेऊ ते घेऊ. मग तिने शेवटचं वाक्य कसं बोलायचं मग त्याप्रमाणे. मग तेच आहे की तुम्हाला एंड एखाद्या गोष्टीचा मिळाला की ते पहिलं बांधायला सोपं, पण मग तसं जर एंड मिळालं नसेल तर मग ते फसतं गणित. की मग तुम्हाला जे सांगायचे तेच माहित नसेल तर मग तुम्ही किती पहिलं चांगलं करा, त्याचा उपयोग होत नाही. आणि या सगळ्यामध्ये जसं जसं कंटेंट इव्हॉल्व्ह होत चाललाय आपण म्हणालो तसं, त्या सगळ्यामध्ये तुझा रेलेव्हन्स टिकवून ठेवायचा, की काही झालं तरी अरे आता सुदामे ह्याच्यावर काय म्हणतात बघूया, असं वाटणं, किंवा एखादा ट्रेंड आला, एखादं हे आलं त्याच्यावर सुदाम्यांचं काय म्हणणं असेल हे वाटणं, हे जिवंत ठेवणं, हा रेलेव्हन्स हा कसा अचीव्ह करतोस? ते मला वाटतं की काय तुम्ही आसपास सारखं लक्ष ठेवलं पाहिजे, आणि जेवढं माणसांमध्ये तुम्ही राहताल तेवढं तुम्हाला वेगवेगळे विषय मिळतील. आता मध्ये मी एक तो बिबट्याचा व्हिडिओ केलेला की मी पुढे आणि बिबट्या मागे AI नी मी लावला होता. तर मग आता लोकांना खूप भारी वाटलं की तुम्ही AIचा असा वापर केला, आणि एक कुत्रं दाखवलेलं एक बिबट्या. तर पहिले खूप लोकांना आधी कुत्रं बघितल्यावर ते व्हिडिओ खरा वाटला, बिबट्या बघितल्यावर त्यांना खोटा अशासाठी वाटला कारण का ते बालगंधर्वाचा पूल होता. त्यांना एवढं माहिती की काय झालं तरी तिथं नाही येणार बिबट्या. त्यामुळं तेच आहे की मग आपण आपल्याप्रमाणे काय दाखवू शकतो हेच थोडं ओपन ठेवून की बाबा आता सगळ्यांनीच केलाय बिबट्यावर व्हिडिओ, किंवा तोच सारखा पेपरामध्ये टीव्हीत विषय चालला, तर याच्यावर थोडंसं काय घेऊ शकतो. मी दाखवलेलं की बिफोर 2025 गाडी चालवताना कुत्री मागायला लावायची, आता बिबट्या मागायला लागले. तर तेच की आपल्याप्रमाणे आपण काय दाखवू शकतो. बरोबर. तुला फिल्म्स बघायला आवडतात? खूप नाही पण आवडतात. उदाहरणार्थ कोणती सध्या आवडलेली कोणती फिल्म आहे? सध्या खरं तर मी आता कुठली फिल्मच नाही पाहिली, तर मला बघायची खरं तर. धुरंधर तो एक पिक्चर बघायचा आहे, पण असं मी वेगळ्या असं कुठली जुनी कुठली तरी एक पाहतो, किंवा एखादं. आता मला सगळ्यात आवडतात माझा शोले, त्यामुळे मी तो कधी वाटलं तर तो री रिलीज होतोय. हो, तो री रिलीज झालाय. तर तसे मला बघायला आवडतात. जास्ती मी युट्यूबवर कुठला तरी इंटरव्ह्यू असेल किंवा कुठला तरी एक टेक्निकल काहीतरी विषय असेल, क्रिकेटचा असेल किंवा कुठल्या तरी एखाद्या ऍक्टरची बायोग्राफी, असं काहीतरी बघतो. म्हणजे जास्ती मला ते बघायला आवडतं. म्हणजे तुला इन्फॉर्मेशन आणि नॉलेज गॅदरिंग जास्त आवडतं. आणि मग त्याचा उपयोग तू तुझ्या रील्स मध्ये झाला. ओके. आणि तुझा फेवरेट पास टाइम काय? फेवरेट पास टाइम काय बाबा, गिटार घेऊन मी माझं बसलोय, काहीतरी माझ्या ह्यानी वाजवत बसलोय, किंवा टीव्हीवर काय मॅच वगैरे चालू असेल तर ते, किंवा हेच म्हणजे युट्यूबवर काही बघायचं असेल तर ते म्हणजे काहीतरी बघत बसलोय, किंवा मग अगदीच नाही तर मग मित्रांसोबत गेलोय, काहीतरी टाइमपास केलाय. आणि तुझे हँगआउट झोन्स कोणते? असा पुण्यातले खरंच झोन असा नाहीये. म्हणजे असं हँगआउट करायचं ठरवलं की मित्र म्हणतील बाबा या ठिकाणी हँगआउट, तर त्या ठिकाणी. बायको म्हणली या ठिकाणी तर या ठिकाणी. नाहीतर मग सगळ्यात आवडतात तर माझ्या घरातच. म्हणजे मी तेच म्हणणार होते, सुदामे तुम्ही एवढे सरळ सोट कधीपासून बोलायला लागला. त्यामुळे घरात ते काय आपण कम्फर्टेबल असतो आपलं, बरोबर, घरी. सो तू जे म्हणालास की तुझा जो ऑडियन्स आहे त्याला सगळ्यात जास्त तुझा ऑडियन्स हा मुंबईचा आहे, जास्तीपेक्षा त्यांना आवडतं तुझा कॉन्टेंट. याच्या मागचं कारण काय असेल असं वाटतं तुला? नाही, कदाचित त्यांना तेवढी अशी लोक बघायला मिळत नसेल. पुणेकरांना प्रत्येकच पुणेकर तसं आहे की म्हणजे तो मी काय बोलतो त्याच्या पुढचं पण त्यांना बोलणं सुचत असेल कदाचित. त्यामुळे त्यांना असं वाटतं की चल आम्ही पण बोलू शकतो काय. पण मुंबईकर तसे नाही येत, त्यामुळे त्यांना चांगलं वाटतं की अरे हे बोलतो, त्यांना त्याचं अप्रूप वाटतं. पुण्यातल्या लोकांना सवय झाली की अरे हे असंच होतं. आणि हे खरंच आहे की मी जो कॉन्टेंट हे करतो ते बरीचशी लोक मी पाहिलेली आहेत की माझ्या बिल्डिंग मध्ये असतील, आसपास असतील, की ते अशीच बोलतात. तर मी तुला सांगते, मराठी माणूस जो मुंबईमधला आहे त्याला ना पुण्यातल्या मराठी माणसाबद्दल एक भीती प्लस एक चीड
अशा सगळ्या मिक्स्ड भावना आहेत. आणि तू थोडाफार त्यांच्या मनात जो पुणेकर असतो ना त्याच्या अगदी जवळ जातोस. त्याच्यामुळे आय थिंक ते खूप एन्जॉय करतात. सो तुला जर असे अजून वेगळे, आता तू तुझ्या शोज साठी, प्रमोशन्स साठी इतक्या ठिकाणी फिरलास, पुण्या व्यतिरिक्त असं एखादं शहर किंवा गाव किंवा देश किंवा असं तुला काही सापडलं का रे की जे परफेक्ट आहे, हे मला केलं पाहिजे, हे हा ऍटिट्यूड मला दाखवलं पाहिजे? खरं तर मी असं कुठल्याच शहरात किंवा गावात किंवा देशात एवढे दिवस राहिलोच नाही, त्यामुळे ते मिळण्यासाठी फार वेळ लागतो की एखादं कॅरेक्टर सापडण्यासाठी किंवा तिथली वृत्ती कळण्यासाठी. त्यामुळे मी तिथे एवढा वेळ घालवला नाहीये, तेव्हा मला तसं अजून काही सापडलं नाहीये खास की बाबा हा ह्या इथला व्यक्तीचा स्वभाव असा असतो. पण माझी इच्छा आहे की मला तसं काहीतरी मिळावं, म्हणजे एखादं कॅरेक्टर की जे मला पण करता येईल. ओके ओके, बर, भेटू आपण नंतर. मला सांग, स्टँडअप तू आधी करत होतास, आता का नाही करत रे? स्टँडअप, हा, तर बरेच लोकांना वाटतं की माझा जो शो आहे तो स्टँडअप आहे, पण तो स्टँडअप नाहीये. तर स्टँडअप हा एक वेगळाच जॉनर आहे, तर त्याचा एक टेम्पोच वेगळा आहे जो मी करण्याचा प्रयत्न केला, पण मला वाटलं नाही की मी फार ग्रेट आहे त्याच्यात. कारण का तुम्ही एकटेच जोक सांगताय, म्हणजे आता मी जे कॉन्टेंट करतो त्याच्यात ड्रामा आहे, तर आता म्हणजे मला काही सुचताना पण तसंच सुचतं, म्हणजे विनोद सुचताना पण दिसतो तसंच की ह्याच्यात काय ड्रामा क्रिएट करते, म्हणजे काहीतरी ओव्हर, म्हणजे 5 पैसे जास्तीच असं. तर तिथे तुम्ही ते दाखवू शकत नाही. स्टँडअपला तुम्ही बोलून सांगू शकता, पण तो ड्रामा नाही क्रिएट होत. त्यामुळे माझा तो झोन नाही आणि मला म्हणजे ते सुचणं फार अवघड आहे. जो स्टँडअप करतात ते मला खूप म्हणजे जास्ती हुशार वाटतात, कारण का तुम्ही एकटेच विनोद सांगताय, तुमच्या आजूबाजूला कुठला सेट नाहीये आणि तुमच्या सांगण्यावर फक्त लोक हसतायत. बरोबर, म्हणजे तुमचं सांगणं पण तेवढं पाहिजे, तुमच्या बोलण्यात तेवढा दम पाहिजे, तुम्हाला ते जमलं पण पाहिजे. आणि ह्याच्यातलं टायमिंग वेगळं आहे, म्हणजे तुमचं स्क्रीनवरचं टायमिंगच वेगळं आहे, तो एक वेगळा खेळ, आणि हे टायमिंग वेगळे. त्यामुळे हा, असं जर बोलायला दिलं स्टेजवर तर मी मजा मस्ती करू शकतो, माझ्यासोबत कोणी असेल आणि काहीतरी करता येतं, पण ते करणं खूप अवघड आहे. त्यामुळे मला वाटलं नाही की मी ते खूप चांगलं करू शकेन. पण स्टँडअप व्यतिरिक्त आजकाल बरेच वेगवेगळे प्रकार एक्सप्लोअर होत आहेत, लाईव्ह परफॉर्मन्सेसचे. त्याच्यातला कोणता तुला खुणावणारा प्रकार आहे का? आता म्हणजे तुम्ही ते हे म्हणताय समय रैना केलेलं, ते तर असं मला वाटलं नाही की मला करावं, असं नाही वाटलं. ते मला बघायला खूप आवडतं, असे खूप प्रत्येक प्रकार मला बघायला आवडतो, पण मला नाही वाटलं की ते मी म्हणजे मला करायला आवडेल. आणि मला जे आवडते ते मी आता लाईव्ह शो मध्येच सगळं करतो. म्हणजे मला अशी इच्छा होती की आपले कधीतरी 4-5 कॅरेक्टर असावे. हे मी म्हणजे हे सगळं सोशल मीडियाचं आधीच सांगतोय, आणि पण तेव्हा काही स्कोपच नव्हता, पण ते आता मी ते पूर्ण करून घेतोय. कारण का आता माझे जे रील्सवर फेमस कॅरेक्टर आहेत तेच मी तिथं प्ले करतो, 5 वेगळे कॅरेक्टर. पण तिथं ड्रामा पण आहे, 2 जण अजून तिथं त्या प्ले मध्ये आहेत, त्यामुळे मी बदलायला गेलो की ते 2 मिनिटात ते चालू राहतं, ते काही हे होत नाही. त्यामुळे मला जी ती इच्छा होती ती मी तिथंच आता पूर्ण करतो. ओके. सो अथर्व, एक अत्यंत इंटरेस्टिंग एपिसोड तू केलास, तो म्हणजे आशाताईंबरोबर केलास. म्हणजे द ग्रेट आशाताई. कसा होता तो एक्सपिरियन्स? नाही, तो खूपच भारी होता, कारण का म्हणजे त्यांचा एक लाईव्ह शो होता मुंबईमध्ये. तर ते जे ऑर्गनायझर्स होते ते मला म्हणले की असा तुम्ही एक व्हिडिओ करा आणि टाका तुमच्या इन्स्टावर. पण म्हणलं की तू नुसताच व्हिडिओ टाकून काय अशी मजा नाही, मी एकटाच करणं. ते म्हणले मग काय करायचं? म्हणलं नाही, त्यांच्याबरोबर रील करता येईल का? ते म्हणले नाही, अरे एवढी लोक रील नाही करणार. म्हणलं ठीक आहे, पण म्हणलं मला ह्याच्यात काही मजा वाटत नाही की नुसतंच टाकण्यात वगैरे. ते म्हणले ठीक आहे, आम्ही बघतो विचारून. तर त्यांचा मला 2-3 तासांनी फोन आला की या तुम्ही मुंबईला लगेच. म्हणलं आत्ता? ते म्हणलं की हो या. मग त्यांचा परत 5 मिनिटांनी आला की आज नाही, उद्या यायचंय तुम्हाला. म्हणलं बरं, पण काय झालं? ते म्हणले की नाही, आम्ही आशाजींना व्हिडिओ दाखवला आणि त्यांनी बघितलं. ते म्हणले ह्यांच्याबरोबर काय करणार आपण? ते म्हणले की नाही, असंच करायचंय ते वगैरे. तर ते म्हणले की ठीक आहे, करू, पण मी सांगणार त्यांना स्क्रिप्ट, त्यांनी नाही मला सांगितलं. म्हटलं की मग काय स्क्रिप्ट? तर ते म्हणले की त्यांनी असं हे केलंय की एक लाईन दिली तुम्हाला की ते तुम्हाला म्हणणार की तुम्ही माझ्या पाया नका पडू, तुम्ही लोकांचे पाय खेचता, अशी लाईन तुम्हाला दिली आहे. म्हणलं मग त्याच्यावर करायची का? नाही, हो ह्याच्यावर करायची, उद्या तुम्ही या. मी ती त्या ह्याच्यावर तयार करून गेलो आणि त्यांच्या घरी गेलो. आम्ही बसलो सगळे. मग ते 5 मिनिटांनी आल्या आणि त्या ऑर्गनायझर्स होते, मी, माझी बायको आणि अजून एक मित्र होता. आम्ही तिघं बसलेलो. त्या तिकडनं आल्या आणि सगळे पाया पडले. मी इकडं असं बसलेलो.
मी पाया पडायचो. ते म्हणले नाही तुम्ही नाही पडायचं, तुम्ही पाय खेचता, माझे खेचताल तुम्ही पाय. सगळे हसायला लागले आणि मी ऑब्व्हियसली घाबरलेलो, पण त्यांनी ते इतकं लाईट केलं. मग ते सगळं झालं. मग त्या म्हणलं की चला काय काय करायचंय, तर ते असं उभे डायरेक्ट जाऊन तिकडे उभ्या राहिला. माझा कसा तुम्ही घेणार, तुम्ही माझं, मग माझं या साईडनी घेणार का त्या साईडनी. म्हणलं बापरे, ह्या तर पूर्ण तयारीतच आहे. आणि त्या इतक्या म्हणजे काय म्हणतात त्याला की हे होत्या की आम्ही सुरू केलं रील, तर ते म्हणले की नाही तुम्ही ह्या अँगलनी नाही करणार शूट, म्हणून नाही करायचं, नाही सगळ्यांनी नीट करा आणि इकडनं चांगलं दिसलं पाहिजे, तिकडनं हे सगळं झालं वगैरे. मग त्या बसल्या. मग म्हणलं की आता बसून करायचं. म्हणलं बसून मी राहू शकते उभी. म्हणलं नाही, आपल्याला जर असं बसून केलं तर चांगलं हे दिसेल. बरं म्हणलं ठीक आहे बसून करू. मग रील वगैरे झाले आणि मग त्या म्हणायला लागल्या की मी तिकडे गिटार घेऊन गेलो, असं दाखवायचं होतं की शेवटी गातोय आम्ही. तर त्या म्हणल्या की तुम्ही वाजवणार का. म्हणलं हा एवढं मला येत नाही, थोडा प्रयत्न करतोय. मी ते वाजवलं वगैरे. ते म्हणले तुम्ही पुणेकर लोक असं खोटं का बोलता, तुम्हाला तर येतं. म्हणलं नाही तुमच्यासमोर असं कसं म्हणणार काही येतं वगैरे. बरोबर. त्या म्हणले की नाही असं सांगायचं, असं नाही करायचं वगैरे. मग त्या इतक्या बोलायला लागल्या. मग ते म्हणले की तेव्हा असं झालेलं, तुम्हाला सांगते आरडी असं म्हणलेलं, मग हे गाणं झालं ना तेव्हा किशोर असं म्हणलेलं. आणि मी असं काहीच म्हणजे बोलण्याचा काही चान्सच नव्हता. मग त्या म्हणले की मी तुम्हाला एक प्रश्न, मी ते व्हिडिओ टाकले माझ्या, मी तुम्हाला प्रश्न विचारते की तुम्ही जे पाय खेचता हे कसं करता, तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांचं असं एकदम मजा मस्ती करता, तर ते सांगा वगैरे. मग मी त्यांना म्हणलं की मी काही खरं सांगू बोलूच शकत नाही तुमच्यासमोर, काय मी बोलणार वगैरे. पण मग नंतर त्यांनी इतकं इझी केलं सगळं. मग आम्ही बऱ्याच म्हणजे व्हिडिओ सोडून त्यांनी आमच्याशी 1-1.5 तास गप्पा मारल्या. मग परत या हे ते, मग त्यांनी फोटो काढले. मग ते सगळं झालं. मग आम्ही त्यांच्या शोला पण गेलो. ते सगळं झाल्यावर त्याच्यानंतर परत आम्ही 6 महिन्यांनी मी त्यांची जी नात आहे झनई, तर तिला मेसेज केला की मला भेटायचंय. त्यांचं गाणं येत होतं, तर तिने विचारलेलं काय असं, तर म्हणलं आपण करू वगैरे. म्हणलं मग त्यांच्यासोबत करू. मग परत आम्ही त्यांच्या घरी गेलो. मग मी तिथे गेल्यावर त्या म्हणल्या की हे काय आहे, तुम्ही दाढी काय एवढी ठेवता. म्हणलं काय नाही तुम्ही दाढी काढून टाका, ते चांगलं नाही दिसत दाढी वगैरे, क्लीन शेव करा. कळत नाही आमच्या वेळेस हिरो कसे होते बघा, तुम्ही दाढी वगैरे, मला नाही आवडत असं दाढी वगैरे. मग तेव्हा तोचपर्यंत त्यांना कळलं नव्हतं की माझी बायको आहे खरी, तर ती पण तिकडे होती. मग त्या म्हणले की ही म्हणजे जनईने विचारलं की तुम्ही मॅरिड आहात. म्हणलो. मग त्या म्हणले बघ मी म्हणलेले, मला कळतं लगेच, पण मग छान वाटलं की तुम्ही एकत्र काम करताय वगैरे असं. ते एकदम म्हणजे मला नंतर थोड्या वेळाने एक आजी आपली कशी असते तसं त्यांनी हे दिलं. कुठेही एक कण पण वाटलं नाही की, आणि ते सगळ्या नशिबाचाच भाग आहे की म्हणजे ते रील करायला मिळणं. म्हणजे तो ऑर्गनायझर मला म्हणला की असं वाटत नाही कोणाला की हे मिळेल, तर ते तुम्हाला मिळालंय वगैरे. म्हणलं नशिबाचाच भाग. खरंच. आणि सेम थिंग विथ राज ठाकरे, तो एक्सपिरियन्स कसा होता. त्यांना तर मी कधी भेटलो नव्हतो. म्हणजे आमचा एक कार्यक्रम होता जिकडे त्यांनीच ठेवलेला. तिकडे त्यांनी सगळेच मराठी फिल्म इंडस्ट्रीची लोक होती, त्याच्यानंतर सगळे कॉन्टेंट क्रिएटर होते, असं सगळ्याच महाराष्ट्रातले बोलवलेले. आणि तिकडे त्यांचं भाषण चालू होतं आणि आम्हाला असं होतं की आम्ही जाणार आहे आणि एवढी मोठी लोक होणार आहेत. म्हणजे तेव्हा अमृता खानविलकर त्यांचा डान्स होता, म्हणजे बऱ्याच काही मोठ्या ऍक्टिव्हिटी होत्या. तर आम्ही तसंच ह्यांनी गेलेलो की चला एक इव्हेंटला जायचंय, गेलो मुंबईला. पण त्यांचं चालू होतं भाषण आणि ते अचानक बोलले, अरे तू पण आलायस का, हा तर माझा अत्यंत आवडता असं तसं. आणि मी पहिलं मागं बघितलं, म्हणलं उठायचो मी आणि मग ते म्हणले तूच उभा राहा असं करून. मग ते सगळं झालं वगैरे. मग त्यांनी स्टेजवर बोलवलं. मग ते फक्त तिथं पण काही बोलणं नाही झालं, ते फक्त त्यांनी असं केलं डोक्याला, म्हणले ती स्टाईल मी पण करतो तुझी, असं केलं फक्त. ते गेले. आणि पण मी तिकडनं बाहेर पडल्यावर जो चेंज झाला, म्हणजे तिकडनं त्या काय जे होतं ऑडिटोरियम, तिकडनं मी बाहेर आलो तर तिकडं अख्खी मीडिया फक्त नाही तुम्हाला काय राज ठाकरे म्हणले, तुम्हाला असं म्हणले हे ते. आणि मी घरी येऊस्तो म्हणजे मुंबईवरून रात्री पुण्याला येऊस्तो पण सकाळी उठलो तर माझे 1 लाख फॉलोअर वाढलेले. तर मी तो फक्त इम्पॅक्ट बघितला. म्हणजे फॉलोअर हा तर एक इम्पॅक्ट झालाच, पण मी त्याच्यानंतर जिथे जिथे गेलो जो म्हणजे तेव्हा पण माझे 7-8 लाख फॉलोअर होते, काही कमी नव्हते. पण जो रिस्पेक्ट मला मिळायला लागला की म्हणजे फक्त लोक एवढीच म्हणाले की अरे राज साहेबांनी तुझं कौतुक केलं. म्हणजे आम्ही फॉरेनला जेवढ्या वेळा गेलो तिकडे प्रत्येक ठिकाणी एवढंच की राज ठाकरेंचे तुम्ही लाडके बाबा, ते म्हणले भारी. म्हणजे तिथे काय बोलणार. तर मी तो एक इम्पॅक्ट बघितलं की एका माणसाचा इम्पॅक्ट काय असतो, तर तो एक डिफरन्स बघितला. मग मी त्यांच्याबरोबर एक रील पण केली होती महाराष्ट्र दिवसाची, ते पण नशिबाचाच भाग आहे. अगदी. मला आता ना एक अत्यंत महत्वाचा हे वाटतं की हे कंटेंट बनवणं आणि हे आजचं करिअर आहे.
अशीच करिअर्स पुढेही येत राहणार आहेत, बरोबर. नवीन नवीन करिअर्स येणार आहेत. सो जी तरुण मुलं ही नवीन करिअर्स एक्सप्लोअर करू पाहतायत, त्यांना तू काय सांगशील, आणि त्याहूनही महत्वाचं त्यांच्या आई वडिलांना काय सांगशील? मी तर पहिले त्या मुलांना, म्हणजे मी काय सांगण्या एवढं असं काही मोठा नाहीये, पण त्यांना एवढं सांगेन की हे मी तर जे चालू केलं ते मला फक्त आवडतं म्हणून चालू केलं. मी काय असं कुठलाही विचार डोक्यात नव्हतं की आपण याच्यात करिअर करायचं, कारण तेव्हा माहित पण नव्हतं की करिअर होतं. त्यामुळे आत्ता जे येतात त्यांचा असा एक थोडा प्रॉब्लेम होतो की ते ठरवून येतात, आणि जेव्हा ठरवून येतात आणि ते होत नाही, कारण का हे असं नाही की तुम्ही डिग्री घेतली की हे दाखवली की जॉब मिळेल. बरोबर. ह्याला कुठलंच तुम्ही डिग्रीचं काम नाही इथे. त्यामुळे जर तुम्ही ठरवलं असेल तर ते काय आहे, त्याचं शिक्षण घेणं पण महत्वाचं आहे. म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन शेवटी एक आर्टच आहे. तुम्ही तिथं आर्टच दाखवताय, तुम्ही वेगळं काही नाही दाखवते. जर तुम्हाला ऍक्टिंग दाखवायची, तुम्हाला अभिनय शिकावा लागेल. तुम्हाला गाणं दाखवायचं, तुम्हाला गाणं शिकावं लागेल. त्यामुळे ते जे शिक्षण आहे 10 वर्ष 5 वर्ष ते तुम्ही घ्यायला पाहिजे. माझं ते न कळत झालंय किंवा मी अजूनही ते करतो. त्यामुळे हे सुरू व्हायच्या आधी माझं न कळत हे 5-10 वर्ष सगळं करून झाले. त्यामुळे ते सोपं जातं तुम्हाला तिथं राहणं. म्हणजे मी आता कुठलंही जर कॉन्टेंट क्रिएटरचं नाव घेतलं जे मला माहिती आहेत आसपासचे जे बरे करतात, तर ते प्रत्येक जण कुठं ना कुठं तरी थिएटर करत होते, काहीतरी शिकत होते. त्यामुळे ते आज टिकून आहेत. बरोबर. नाहीतर असे पण क्रिएटर आहेत की जे आम्ही 2021-20 जे आम्ही पाहिले होते की जे 6-8 महिन्यांनी ते आता म्हणजे त्यांचं नाव पण कोणाला आठवत नाही, किंवा आता पण येतात गायब होतात, कारण की त्यांच्याकडे तेवढं मालच नाहीये. म्हणजे तेवढं आणणार कुठनं? रोजचं तुम्हाला जर करायचं तर हा विषय तो विषय तुम्हाला माहिती तर पाहिजे आधी, किंवा तुम्हाला दाखवण्यासाठी तेवढं जमायला तर पाहिजे. तर तेच की जरी इथं हे कॉन्टेंट क्रिएशन असलं किंवा तुम्ही तुमच्या हातात मोबाईल असला तरी तुम्हाला शिक्षण हे कंपल्सरीच आहे. म्हणजे लोक म्हणतात की नाही शिक्षण काय घ्यायचं किंवा शिक्षणाने काय किंवा कुठले, पण ते नाही घेतलं तरी हे तर घ्यावंच लागेल. बरोबर. इथं तुम्हाला डिग्री नाही मिळाली तरी तुम्हाला ते जे शिकणं आहे ते कंपल्सरी. त्यामुळे मी तेवढंच सांगेन की जे तुम्हाला करायचंय त्याचं प्रॉपर शिक्षण घ्या आणि मगच आहे. जर आला न घेता आला तर तुम्ही फसणार 100%. बरोबर. आणि त्यांच्या आई वडिलांना काय सांगशील? ते त्यांच्या आई वडिलांना हेच सांगेन की आता हे तुम्ही करिअर आता ऑप्शन म्हणून बरेच जण बघतात, पण ह्याच्यात गॅरंटी 0 आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकत नाही नंतर की नाही नाही तू कसं काय, तू मागच्या महिन्याला तर 50,000 कमवले, या महिन्यात 5,000 कसे आले. कारण की एखाद्या महिन्याला ब्रँड येईल, एखाद्या महिन्याला येणार नाही. असं बरेच वेळा होतं की तुम्हाला जेव्हा सीझन असतो किंवा कुठला सण असतो तेव्हा भरपूर ब्रँड येतात, पुढचे 2 महिने तुम्हाला काही येत नाही. तेव्हा घरचे जर असं म्हणायला लागले तर काही नाही करू शकत. बरोबर. त्यामुळे त्यांनाही हे कळायला पाहिजे. बरं, त्यांना जर तुमचा मुलगा खरंच असेल टॅलेंटेड तर त्याला तिथं प्रोत्साहन द्या, कारण का आता तुम्हाला कुठली ऑडिशन द्यायची गरज नाहीये. तुम्ही युट्यूबवर इन्स्टावर आला, तुम्ही चांगले असाल तर तुम्ही जाणारच आणि ते चांगली लोक बघणारच आहेत. त्यामुळे मला वाटत नाही की कोणी त्यांना थांबवणार आहे. मग तुम्ही त्याच्या शिक्षणावरच लक्ष द्या. म्हणजे जर त्याला गायक व्हायचं असेल तर त्याच्या गाण्याकडे लक्ष द्या, तुम्हाला प्लॅटफॉर्म ओपनच आहे. बरोबर. वाव, दॅट्स सो इंटरेस्टिंग ना. म्हणजे आता किती सोपं झालंय. सोपं झालंय म्हणण्यापेक्षा कॉम्पिटिशन आहे, उलट वाढली आहे. पण पूर्वी जे असं वाटायचं की अरे आता मी कुठे जाऊ, मी कुठे ऑडिशन देऊ, मी कुठे माझं टॅलेंट दाखवू, तसं आता काही उरलेलं नाहीये. म्हणजे आता सोनू निगमचं मी हे पाहत होतो. सोनू निगम म्हणला की आत्ता जर तुमचं नाही झालं याच्यात काही तर तुम्ही नाही येऊ वर्थ. कारण आता सगळ्यात सोपं आहे. सोपं म्हणजे काय, तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करणं सोपं आहे. जर आत्ता तुम्ही असं म्हणलं की नाही यार मुझे नहीं मिला, शायद किसी ने मुझे लिया नहीं, तो तुम अच्छे नहीं हो. इसीलिए नाही. कारण का आत्ता तुम्ही असं म्हणूच शकत नाही. बरोबर. तुम्हाला चान्स नाही मिळाला, कारण का चान्स तुम्हीच तुम्हाला देणार आहे. हो, तुम्हीच क्रिएट करणार. सो अथर्व, मजा येते मला आणि या गप्पा संपू नयेत असं वाटतंय, पण आमचे प्रोड्युसर जे आहेत त्यांनी असं केलेलं आहे, त्याच्यामुळे मला आता आपण शेवटच्या सेगमेंटकडे येऊया. या सेगमेंटचं नाव आहे स न विवी, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. तर पूर्वी म्हणजे आजही मिळत असतील पोस्टकार्ड मिळायचे की ज्याच्यावर आपण लिहून मेसेज, छोटासा मेसेज पाठवू शकायचो. सो आत्ता जर तुला एक पोस्टकार्ड दिलं आणि म्हटलं की तुला हवं त्या व्यक्तीला तू पत्र लिही, ती व्यक्ती हयात असो नसो, आजची उद्याची कोणतीही व्यक्ती, तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? मी माझे दोन आवडते जे आहेत की ज्यांचा मी फोटो लावून, तसे फोटो खूप लावले आहेत, पण 2 व्यक्ती की ज्यांच्याकडे मी बघतो तर ते आहेत पु ल देशपांडे आणि किशोर कुमार, की जे म्हणजे देवासारखी ती माणसं माझ्यासाठी. तर त्यांना मी फार काही नाही लिहिणार, पण एवढंच म्हणेन की जे आत्तापर्यंत मी शिकलोय किंवा जे मला आत्तापर्यंत
काय म्हणतात, जे खूप चांगलं नॉलेज मिळालंय किंवा चांगलं ऐकायला मिळालंय किंवा माझ्या विचारांमध्ये बदल झालाय, तर ते त्या 2 व्यक्तींमुळे, म्हणजे त्यांच्या त्या आर्टमुळेच आहे. तर मला असं कधी झालं, जर कोणाला भेटायचं आयुष्यात, आता तर नाही भेटू शकणार, पण त्या 2 व्यक्तींनाच आहे. त्यामुळे मी त्यांना काही बोलणार नाही, म्हणजे ते मला समोर दिसले, मी फक्त साष्टांग नमस्कार घालेन, याच्या पलीकडे मी त्यांना काहीच करू शकत नाही. पण ते म्हणजे एक आहे ना, की आपण कोणाला तरी बघून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. मी त्यांच्यासारखं करणार नाहीये, होणारच नाही, पण त्या 2 व्यक्ती, तर मी त्यांना एवढं सांगेन, मी नमस्कारच करेन, ह्याच्या पलीकडे मी त्यांना काही मला वाटत नाही मी बोलू शकेन. म्हणजे मी आता एक रील बघितलेली, की तुम्ही पाहिली असेल, की ती विराट कोहलीने एकदा सांगितलेलं, की एक अशी व्यक्ती की ज्याला तुम्हाला भेटायला आवडेल, तर त्यांनी किशोर कुमारचं नाव घेतलेलं, आणि खूप आधीच आहे, आणि त्यांनी असं 3-4 वेळा ते केलेलं आहे. तर एक व्हिडिओ अशी आलेली, की तो आता सगळ्यात मोस्ट फॉलोड वगैरे आहे इंस्टाग्रामवर. तर अशी आलेली व्हिडिओ, की किशोर कुमारचा असं कोणीतरी फोटो लावलेला, की असशील तू मोस्ट फॉलोअर्ड, हा मोस्ट फॉलोअर्ड, सगळे फॅन माझेच आहेत. आणि एक पुलंचं पण असं आलेलं, की कोण कोण मानतं पुलंना. मी जावेद अख्तरांचं एक भाषण ऐकत होतो, तर झाकीर खान जो स्टँडअप आहे, तर ते मला असं वाटतं, की आपण म्हणजे झाकीर खाननी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलेलं, कोणीतरी म्हणलं की जॉनी लिव्हर हा पहिला स्टँडअप कॉमेडियन आहे, तो म्हणले नाही, पु ल देशपांडे पहिले स्टँडअप इंडियाचे. तर त्याला माहिती आहे, पण आत्ताच्या आपल्याच मराठी लहान मुलांना, लहान म्हणजे अगदी लहान नाही, पण जे तरुण आहेत त्यांना माहित नाहीये, ते कोणाचंही नाव घेतात, की नाही हेच आहे, कोण हे आम्हाला नाही हे ते. पण हे आपल्याला कळायला पाहिजे, की अरे त्याला माहितीये, त्या झाकीर खाननी त्याला करेक्ट केलं, आणि त्याचा मोठा इंटरव्ह्यू आहे, त्याच्यात त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही इंडियाचं बोलताय, तर पु ल देशपांड्यांनी ते पहिलं चालू केलं, आणि त्यांचे शो लागायचे असं तसं. तर मला हेच वाटतं, की आपल्या लोकांनी पण हे सांगितलं पाहिजे उलट बाहेर, की नाही आमचा कोणतरी माणूस होता की ज्याने चालू केलं, जेव्हा हे नव्हतंच. तर तेच मी या 2 व्यक्तींना फक्त नमस्कार करेन. ओके, सो अथर्व, थँक्यू सो मच. तू आता मराठीतून हिंदीत गेलेला आहेस, पुढे इंग्रजीत जाशील, इंटरनॅशनल पॉडकास्ट करशील, बरंच काही काही काम करशील. द स्काय इज द लिमिट. या सगळ्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणि परत एकदा जेव्हा असं नवीन काहीतरी मस्त करशील, तेव्हा आपण डेफिनेटली परत एकदा गप्पा मारूया. थँक्यू सो मच. थँक्यू.